हाय गाईस, श्री स्वामी समर्थ. सो आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग मी या दोघींसोबत करते. सो ही आहे सिद्धी आणि ही आहे मानसी. तर कोण आहेत काय आहेत ते मी नंतर सांगेन तुम्हाला. अभी मजा आएगा ना भिड़ो. किंवा तुम्ही गेस करा आणि कमेंट मध्ये सांगा आम्ही कोण लागतो एकमेकीच्या, रिलेशन काय आहे आमचं. ओके, सो आज आपण काय करणार आहोत तुम्ही सांगू शकता, सांगा. बोला बोला. आम्ही Q&A व्हिडिओ करणार आहे. येस, क्वेश्चन अँड आन्सर व्हिडिओ. सो तुम्ही बघत राहतो व्हिडिओ. ठीक आहे, आम्ही क्वेश्चन सगळे असे लिहून घेतलेत. ठीक आहे, तू कॅमेरामध्ये ये ना. हा, क्वेश्चन्स आम्ही लिहून थोडीशी मी घेतले. शिफ्ट झाले तर मी येईन. हा, शिफ्ट होऊया आपण. असं नसतं रे. आपल्याकडे खूपच जागा. चिटकूनच बसायला लागणार आहे आपल्याला. माझी रील ठीक आहे, हो. चला, तर मग सगळे क्वेश्चन्स आम्ही लिहून घेतले. 12 क्वेश्चन्स आहेत. त्याचे आम्ही तुम्हाला आन्सर सांगू वन बाय वन. क्वेश्चन विचारेल, मी विचारेल, ही विचारेल, ही विचारेल. क्वेश्चन्स तिघींनी पण रीड कर, आम्ही तिघी पण रीड करणार आहे क्वेश्चन्स. सो जे आन्सर्स तो स्वतःच्या ओपिनियननी देणार आहे. सो आम्ही काय फिक्स आन्सर्स वगैरे दिलेले नाही. सो डोंट जज अस. ओके, जजमेंट नको. नाही केली तरी चालेल, आम्हाला काहीच प्रॉब्लेम देन टू तरी पण. ठीक आहे, सो स्टार्ट करूया. येस, चला. सो फर्स्ट क्वेश्चन कोण रीड करणार आहे? वेट, मी करू का? चालेल गाईज, सॉरी, थोडीशी सर्दी आहे, थोडंसं खोकला आहे क्लायमेटमुळे. आम्हाला यायचं मला. ठीक आहे, चला. सो स्टार्ट करूया आपण. सेम क्वेश्चन्स आहेत आमच्या तिघींचे पण. सगळे सेम क्वेश्चन्स. सो तुम्हाला असं वाटेल की आम्ही एकामेकींच्या फोन मध्ये बघतोय, हा. बट सगळे सेम क्वेश्चन्स आहेत. ते कसं आम्ही लिहून ठेवलेत. ओके, असं विचार करून आम्ही क्वेश्चन्स रेडी केले. ठीक आहे, मानसी ब्लॉग मध्ये लक्षात येईल. कम्फर्टेबल बसते. Yes. सगळे कम्फर्टेबल बसा आणि असं फ्रीली आन्सर्स द्यायचे आणि खरे खरे सांगायचे उत्तर. डोंट लाय. ठीक आहे, मालूम है तेरे बाप को मत सिखा. येस, मी पण We are खोटं not बोलणार. liars. सारखे आमचे क्वेश्चन्स आहेत. येस, सो सगळं आम्ही खरं खरं बोलणार आहोत. तर ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघ. एक एक क्वेश्चनचे आन्सर नक्की ऐका. असं पुढे 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 ब्लॉग ढकलू नका प्लीज. स्किप करू नका. हा तर तुम्हाला माहिती आहे Yes. काही लोक नाही ढकलणार, बिकॉज सगळी क्वेश्चन लोकांना ऐकायचे असतात. सो एक प्लस पॉईंट. आम्ही एवढे एक्साइटेड आहोत तर तुम्ही पण पाहिजेच ना. एक्साइटेड सॉरी एक्साइटमेंट. स्लिप ऑफ टंग. चला. फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट First विथ क्वेश्चन स्टार्ट करूया. सो हु इज नॉइजर? ओके, सो हु इज नॉइजर सांगा आता. फॅमिली मधून सांगायचं किंवा नाही, पहिले आपण असेल. तिघींमधून सांगू, नंतरला आम्ही आमच्या फॅमिली मधून सांगू की कोण आमच्यामध्ये नॉइजर आहे. येस, असे तर सगळेच आहेत. हा. आमच्या तुम्हाला घराण्याचं कळलं तर असेल. हे, like, येस, असं नॉइजर voice म्हणजे करायचं. लाऊड. आमच्या लाऊड घरामध्ये कोण आहे? सगळ्यांचे आवाज मोठे आहेत आणि हा. एकाचा पण आवाज असा स्लो नाहीये. Yes. सगळे मोठेवाले. आमच्या घरात असं हळू कोण मग नाही आमच्या बोलत. तिघींमध्ये आता आपण बघू कोण आहे नॉइजर. Yes. तू सांग. तुला कोण कोण वाटतं? मी वाटतं? की चिऊ? मला तू वाटतेस. ठीक आहे. ओके, चिऊ तुला आता कोण मी वाटतं? मला मानसी वाटते. आणि मला आता सिद्धी. माझं केस वाट नाही, चिऊ तर नाहीये, बिकॉज चिऊ मानसी घरी पण मानसी. सगळीकडे मानसी. सगळीकडे. even बाहेर गेल्यावरती पण मानसी ऑटोवाल्यांना पण सोडत नाही, कोणालाच दुकानवाल्यांना नाही. पण सोडत नाही. माझी सगळ्यांना ओरडत स्वतःची असते. चुकी नसेल तरी हा, आपण तरी ती भांडायचं. आणि कोणत्या पण गोष्टीवरून भांडते, त्याला काहीच हे नाही. जन्मसिद्ध हक्क आहे माझं. सो विथ फॅमिली पण अशीच आहे आणि बाहेरच्या लोकांसोबत पण ती अशीच आहे. ठीक आहे. हु इज द बेटर डान्सर? येस, हु इज द बेटर डान्सर? अकॉर्डिंग टू मी, येस. मानसी अँड चिऊ बोथ. ओ, माझा तर नंबरच नाहीये, सो त्या गिल्टी काय नाही, करू पण चांगली नाच. हा. असं काही कोणता नाही. डान्स? ते गणपतीचं. हा, जे- गणपती डान्स. बस तेवढं. त्याच्यानंतर नाही असं मानसीचा प्रो आहे, पण तू डिसेंट नाचतेस. बट एवढं पण नाही. पण एवढं अरे बट decent मानसी ठीक आहे. पण प्रो आहे. हा. चिऊ ठीक आहे नॉर्मल, हा. बट मानसी इज प्रो. थँक्यू सो मच. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज अ वियर्ड हॅबिट? व्हॉट इज द वियर्ड हॅबिट ऑफ अस? आमच्या तिघींमधली आहे, तिघींमध्ये. सो फॅमिलीचं नाहीये.
चिऊ बोलेल आधी. हा चिव तू बोल. वहिनी. चिव वहिनी. तुझी वियर्ड हॅबिट काय आहे? येस. मी सांगू हिची काय आहे? मी ही सांगायचं एवढी तिचं. हिला एवढी एकदम डेंजर सवय लागली आहे ना, किती पण मोठं फंक्शन असलं किंवा काही गेट टुगेदर असलं ना आमचं, तर ही कधीच टायमावरती जेवायला पण येत नाही आणि हिला 100 वेळा आवाज यायला लागतं की चिऊ चिऊ, तेव्हा ही येते. Yes. एवढी डेंजर घाणेरी म्हणजे सवय. अजिबात ऐकत नाही कोणाचं एका ह्याच्यामध्ये. आणि काहीच कर, आणि रात्री झोपताना पण नुसती खुडू खुडू करत असते. काय करते तिला मग तुझं खाली माहिती. इथं तिकडे करतच असते. ही सवय कोणती तरी लागली आहे मला. आणि ही आजीच माझ्या सासूची. आजीची सवय, ती हिने आजीच घेतली. सासूची सवय आहे. येस. सो मी घेतली ती. तिची एक परंपरा. weird आहे. तुझी काय वाटते तुला पण? तुझी weird तुला habit काय? तुला तुला मला? तुझी, हा. मी सांगितली तुझी. हा. तुला काय वाटतं? माझी weird habit आहे की फॅमिली सोबत नाही पण बाहेरच्या लोकांसोबत उठ सूट भांडायचं. सेम लाईक मानसी. Same. येस. कोणी बाईक मध्ये घुसवली, कोणी कुठे घुसवली की भांड. म्हणून तुला कोण स्कूटी देत नाही झालं. चल तू आता. माझी weird habit सांग. मला भांडायला आवडतं. So मी भांडतच असते. पण त्यामुळे त्याचं कोणालाच normal आवडत गोष्ट आहे, नाही. ते सगळेच भांडतात. पण कोणालाच नाही आवडत ना मी भांडलेली अशी नक्की बाहेर. तुझी कालच जी आय वेळ थिंक सो आपण मी मम्मी बोलली ना की सुट्टे पैसे नाही दिले त्या आईस्क्रीम वाल्याने. भाई ही तर वेगळीच गोष्ट आहे. हा. येस. त्याच्याकडे आता सुट्टे तुम्हीच पैसे- सांगा काय. माझी वियर्ड हॅबिट नेल्स बाईट करणं. हा खूप नको खाते, खूप राकेश नको मामाचे खाते. video. लाईक तिचे मी nails बसली- बघा. बसली असेल तरी पण मला नेल्स Nails बघा तुम्ही. माझे नेल्स कधीच वाढत नाही. लाईक अ पप्पा. हा फॅमिली मध्ये झालेले पप्पा Yes. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन. हु लाईक्स शेअरिंग फूड, क्लोथ्स अँड शूज? पहिलं माझी सांगेल. मानसी, काय हु लाईक्स शेअरिंग फूड, क्लोथ्स अँड शूज? आम्हाला तिघींना पण आवडतं. आम्ही तिघी एकामेकाचे कपडे घालतो फक्त किंवा- एकामेकाचे. चौथा माणूस नाही आमच्यामध्ये. येस. नो फोर्थ पर्सन. ठीक आहे. नाही हा शूज तर नॉर्मल आहे. हा ते शूज म्हणजे फक्त फ्लॉप्स हा. आणि जे आहेत तेच आम्हाला होतात. फूड वगैरे आम्ही करतो शेअरिंग. फूड आणि क्लोथ्स तर बिंदास बिंदास. ठीक मी आहे. बोलू आता क्वेश्चन. येस येस. हु इज द मोस्ट फेवरेट वन इन युअर फॅमिली? अशी आहे. हा, तू हु ठीक इज द कर. मोस्ट फेवरेट वन इन युअर फॅमिली? कोण तुला कोण वाटतंय वाटतं? काय? मी सांगू तू सांगते की तू सांगते? तू सांग मानसी. माझी तू सांग. प्लीज फोन ठेव. जरा मामाचा फोन येतो इकडे कधी. गाईज वेट, जस्ट वेट. जस्ट वेट गाईज. माझा हात हलतोय. हु इज द मोस्ट Favorite फेवरेट वन कोण? इन युअर फॅमिली? मानसी सांग. मम्मी पप्पा तर ऑफकोर्स आहे बट मला राकेश मामा माझा फेवरेट हो माय गॉड. येस. वाव. आमचे पप्पा म्हणजे माझे पप्पा. हा, तेच. हिजे ठीक आहे. सासरे हिचे पण पप्पा. पप्पा. अरे काय Shit. ठीक आहे इट्स ओके कट. कट. तुझा कोण आहे फेवरेट? येस आता माझं. सो माझे फेवरेट आहेत ऑफकोर्स स्वराज, माझा नवरा, आणि नंतर नंदाज आणि धीराज. धीर आहेत खूप सारे. सो सगळे बट धीर यू हॅव टू टेक 2 नेम्स ॲट लीस्ट स्पेसिफिक फॉर इन ब्रदर्स. ब्रदर्स इन लॉ फक्त म्हणजे त्याच्यामध्ये. ब्रदर इन लॉ हा मुंबई आम्ही दोघीच तर आहे याच्यामध्ये सिस्टर इन लॉ मध्ये. येतात. ठीक आहे. सेकंड नंबरला कुमार आहे. कुमार. कुमार पण आहे पण येतात कसं छोटा आहे ना, सो त्याला पहिला कुमार असा धीर नाही म्हणू शकत बिकॉज तो पहिल्यापासून माझा फ्रेंड आहे. सो ही इज नॉट माय धीर. धीर नाहीये तो. येतात माझा धीर आहे. आणि नंदास यू नो मी आणि मानसी त्याशिवाय कोण नाही. आता माझा टाइम आहे ना, मी बोलू ना आता. येस युअर फेवरेट पर्सन? माझं मम्मी पप्पा तर ऑफकोर्स आहेतच, येस. पण मम्मी पप्पा नंतर काय एवढे नाही करत. मम्मी पप्पा नंतर सगळेच आहेत, फुल फॅमिलीच आहे. कारण की आमची फॅमिली अशी नाहीये की कोण फेवरेट आहे फेवरेट नाहीये किंवा आहे. सगळे असे सपोर्टिव्ह आहेत आणि कोणत्या गोष्टीसाठी असं बंधन नाहीये की त्यांचा राग येईल आम्हाला. सो ऑफकोर्स मम्मी पप्पा तर पहिले आहेत आणि बाकीचे थोडे नंतर येतात. पण त्या मम्मी पप्पा नंतर चिऊ आहे. भाई आता ह्याला लाईक बनतेच या व्हिडिओ.
एक अशी वाह, आहे की वाह. तिला मी सगळ्या गोष्टी शेअर करते With सिक्रेट असं काहीच नाही माझ्यापर्यंत की जी माझ्या गोष्टी पण तिला माहिती नाही सिक्रेट कीपर सगळ्या गोष्टी तिला मी शेअर करते सो सिक्रेट कीपर Yes, she is my थोडीशी favorite. घाबरते मला शेअर आणि त्यानंतर तर फुल नाही फॅमिली मी फेवरेट घाबरते आपण शेअर नाही करत एका शेअर करते तू ऑफकोर्स माझी आत्या माझा काका सगळे सगळे माझ्या आमचे सगळे काका वगैरे सगळे 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 त्या हेच नाही होल फॅमिली फुल फॅमिली द नेक्स्ट क्वेश्चन इज मोस्ट फेवरेट क्वेश्चन आहे आणि हा खास माहिती आहे मला कोणाचं आहे. येस सो हु इज द मोस्ट लेझियर पर्सन इन द फॅमिली बोल तुला कोण वाटतं मला कोण वाटतं दोन अशी. वाटतं मला दोन जण हा. एक तर मानसी Oh my की जिला झोपायला एवढं आवडतं ना की ती खूप. फक्त कॉलेजला जायला उठते तेवढंच बस. त्याच्यानंतर ती कंटिन्यू झोपत झोपा. असते काय झालं की second आहे झोपा. तनिष्का पण सेम आहे येस तिला फिरायला जायला बोललं की ती खूप ऍक्टिव्ह असते येस बट असं काय अभ्यासाच्या बाबतीत वगैरे आता तिची 10th आहे सो ती एवढी आळसगिरी करते की खूप खूप जास्त खूप बाकी आमच्या फॅमिलीमध्ये असं आळशी कोण नाहीये ऑफकोर्स त्यांचे तुला कोण वाटतं तनिष्का सेम सेम रिझल्ट पण सेम आहे आमचं Same. हा सेम एज मानसी अँड हा. सिद्धी ठीक आहे तुला तनिष्का कारण की मोठ्यांमध्ये असं कोण आळशी आहेच नाही शी इज सगळे व्हेरी असे लेझियस हे- ती होईल ऍक्टिव्ह आता पण Actually आहे ऍक्टिव्ह फक्त थोडीशी अभ्यासाच्या बाबतीत आणि ते तर सगळेच असतात बाकी ती अशी अभ्यासाच्या बाबतीत हा. हुशार आहे फक्त तिला आळस म्हणजे आळस झोप आहे. आहे बरं. हा बस बाकी असं काही पॉइंट नाही तिचं सो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मी बोलू येस येस हू सिंग सॉंग्स वाईल टेकिंग शुअर ओ माय गॉड मी सांगू कुमार आणि मानसी मी कुमारला तरी बघितलं नाहीये पण मानसीला मी बघितलंय की मानसी फोन पण घेऊन जाते बाथरूम मध्ये येस आणि ती काय माहिती कशी गाणी लावते आणि ती काय एकटीच डान्स करते आंघोळ करताना काहीतरी XY काय माहिती आणि- मधलं सीन काय नाही आणि इंग्लिश सॉंग्स मॅडमला खूप जास्त बोलायला आवडतं ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज समथिंग दॅट वी शेअर दॅट अदर पीपल डोंट न्यू खूप काय आहे जे आमच्या घरातल्याला पण नाही माहिती जे आम्ही एकामेकीने शेअर हा, करतो yes. एनिथिंग म्हणजे XY काही काही असं तुम्ही कोणतंच नाहीये की आम्ही एकमेकींपासून ए लपवतो टू झेड बोला सगळ्या A गोष्टी to आम्ही Z. सांगतो पण पण आम्ही तिघीच. पर्सनल पण तिघीच पण हा, पण आमच्या तिघींमध्ये कोण तनिष्काला काय काय गोष्टी माहिती माहिती असतात आहे. काय काय पण ती पण एज जास्त करून नुसार आपण कमी तिघीच कमी आणि ती एज नुसार जे थोडीशी लहान जे आमच्या असल्यामुळे. घरी पण नाही माहिती main हा. म्हणजे. कुणालाच नाही माहिती काहीच माहिती नाहीये काहीच आता ही व्हिडिओ जर बघितली तर सगळे विचारतील काय आणि काय काय gossip काय काय आम्ही तुमचं? गॉसिप्स एवढे करतो आणि गर्ल्स टॉक गॉसिप्स खूप जास्त आवडतात आणि तिघींमध्येच हा. आम्हाला फक्त तिघींमधले गॉसिप्स ते सगळे ओके सो नेक्स्ट क्वेश्चन इज हू युजली विन्स अन आर्ग्युमेंट इन द फॅमिली किंवा मग आमच्या तिघींमध्ये कोण वाटतं guys? मी आणि मानसीच कोण असेल बिकॉज आम्ही दोघी पण कोणाच्या ह्याला ऐकत नाही. ऐकतच नाही अजिबात. आणि सगळ्यांची म्हणजे तेवढ्या पुरतीच भांडतो सगळ्यांची ते पण असं हक्कानी. नाही हक्काच्या जास्त तर माणसांची पप्पांसोबत ही तिच्या पप्पांसोबत मी माझ्या माझ्या पप्पांसोबत येस हक्काच्या माणसांसोबत फक्त बाकी असं जास्त- कोणासोबत- माझं सुद्धा अजून कोणीच भांडलं नाहीये अजूनपर्यंत हा, हिच्यासोबत तर आमची भांडणं होत नाही. नाही रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का हाँ Guys, मी ह्यांना ती खूप पण वर्ष नाही झाले भांडत ओळखते आणि आम्ही पण नाही खूप भांडत. वर्ष झाले ओळखते ठीक आहे पण मोस्टली आम्ही ही तिच्या पप्पांसोबत भांडते मी माझ्या पप्पांसोबत भांडते ते तेवढं. हक्काने यार कारण की मम्मी सोबत वगैरे तर होत नाही नेक्स्ट क्वेश्चन इज was हु वॉज मोर स्केर्ड ऑफ पप्पा. गो राकेश मामा येस पप्पा पप्पा थोडेसे घाबरतात बाकी थोडेसे कसल्या नाही, खूप नाही घाबरतात खूप पप्पा. हा काय हा काय खूप. पप्पा एकटे पण नाही झोपत कधी ऍक्च्युली त्यांच्या राशीमुळे But ठीक आय डोंट नो त्यांचा गड वगैरे काय आहे पण ते घाबरतात आहे. असतं तिला काही सगळेच जणांचं. घाबरतात आणि main त्याला म्हणजे. फोबिया आहे मामाला हा. पण It's normal. बाकी कुठल्याच गोष्टीला नाही हं. पण मेन तर तीच गोष्ट असते ना हा, ते तर आहे. तिकडे कधी कधी एकट्याला एकटं लागतं राहायला किंवा लागतं. काय. पण ठीक आहे नाव सेकंड लास्ट क्वेश्चन सेकंड लास्ट येस ओ माय गॉड फटाफट झाले पण आपले वाव सो गाईज सेकंड लास्ट क्वेश्चन इज व्हॉट इज युअर माझं पण फेवरेट interesting थिंग question. टू डू
वेन यू फर्स्ट अराईव्ह ऍट वॅकेशन मी बोलू? स्पॉट. मी बोलू? कळलं तुम्हाला क्वेश्चन ना? व्हॉट इज युअर फेवरेट थिंग टू डू वेन यू फर्स्ट अराईव्ह ऍट वॅकेशन स्पॉट. म्हणजे तुम्ही वॅकेशन स्पॉट वरती गेल्यानंतर कुठली सर्वात पहिली गोष्ट करता? मी जेवण वगैरे तर बघतच नाही, पण आम्ही तिघी पण आम्ही पहिले जाऊन वॉशरूम चेक करतो. रेस्ट रूम. बिकॉज एकाच वेळी आम्हाला clean रूम हवे नाही भेटलं तरी असतात, चालेल, पण actually. आम्हाला ते क्लीन पाहिजे असतं. येस. आणि ती आमची सवय खूप हे आहे. हा. आम्हाला रेस्टरूम खूप स्वच्छ खूप लागतं. स्वच्छ. मग आम्ही पहिले जेवण नाही भेटलं तरी चालेल. हॉटेलमध्ये गेल्या गेल्या आम्ही बाकी काहीच बघत नाही. बेड नाही, काय नाही, Yes. काय नाही. फक्त एक बघतो ती जाऊन रेस्ट रूम. हा. पहिले तसं काय तिकडे. तिकडे Clean हे and करतो. हा ऍक्च्युली तिकडे जाऊन का असं झोपायचं बिपायचं पण नाही. आम्हाला तेच पहिलं क्लीन लागतं. Clean. आम्हाला आता, जेवण नाही भेटलं तरी चालेल. असं होतं. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन. बोल. लास्ट क्वेश्चन. बोला, कोण बोलतंय? मानसी, लास्ट आर यू क्वेश्चन. एन अर्ली बर्ड और नाईट आउट? नाईट आउट नाही, नाईट आउट. नाईट आउल. नाईट आऊल आम्ही आहोतच. म्हणजे तुम्ही लवकर उठणारे आहात की रात्री जागणारे? आम्ही दोन्ही आहे. सो आम्ही दोन्ही आहे असं बघायला गेलं तर. पण असं युजली नाईट आऊल बोलता येईल तुम्हाला. बट असं काय सण असतील जसं की गणपती किंवा जे काही आमच्या घरातले सण, तर सॉरी गाई, सॉरी मी पायानं हलवलाय. हा, ठीक आहे. आता बरोबर होता कॅमेरा. शीट जाऊ दे. ठीक आहे, इट्स ओके. इट्स ओके गाय. Adjust ते करा. पायाने हलवला गेला. पण परफेक्ट. सो हा. सो दोन्ही बोलू शकता. अर्ली मॉर्निंग पण उठतो आम्ही आणि नाईट आऊल पण बोलू शकतो. नाईट आऊल म्हणजे नाईट आऊट साठी कधी गेलो असेल किंवा फॅमिली नाईट साठी थांबलो असेल, जे काही आहे ते. ठीक आहे. ते अजून घ्यायचे सो येस. आहेत. बोल ना बाई मग, बस काय बाई. चल एक क्वेश्चन घेऊया तिघींमध्ये फक्त. बोल. डू यू हाईड सिक्रेट्स फ्रॉम मी? किंवा तिच्याकडून, माझ्याकडून किंवा तुझ्याकडून? नो नथिंग. तुला असं काय वाटतं की मी Nothing. तुझ्याकडून सिक्रेट्स लपवलेत कोणते? पहिलं जाऊन मेसेज येऊ दे, कोणाचे कॉल येऊ ते reveal दे, नाही करायचे. कोणाचे येतात ते रिव्हील नाही करणार. मला येऊ देत, मानसीला येऊ देत, सिद्धीला येऊ देत, कोणालाही येऊ देत, कोणाचे पण येऊन, फॅमिली मेंबरचे असू दे, आउटसाइड फॅमिली असू दे, ते पहिले येऊन आम्ही तिघी डिस्कस करतो की हिचा कॉल आलाय, त्याचा कॉल आलाय, त्याचा मेसेज, तिचा मेसेज. आम्हाला अख्खी रात्र पडते. कमी पडते बोलायला. व्हॉट इज युअर फेवरेट मेमरी फ्रॉम युअर लाईक लास्ट गेट टुगेदर झाला असेल किंवा काही असेल, की तुम्हाला असं फॅमिली बद्दल काय असं आहे जे तुमचं, ते तुमच्यासाठी खूप एक स्पेशल मेमरी म्हणून क्रिएट राहिले? लास्ट काही असेल, गेट टुगेदर असेल, फॅमिली ट्रिप असेल, काही असेल. मला तर लग्न, आमचं लग्न. पण आम्ही जेव्हा पण भेटतो तेव्हा छानच हा, वाटतं. Yes. आमचं नेहमी ते तर आहे. गेट टुगेदर अशी मेमरी बोलता येणार नाही, पण लग्नाला सगळे आम्ही तसे सगळे enjoy. excited आम्ही होतो. जेव्हा भेटतो तेव्हा खूप असं एन्जॉय छान केला enjoy आम्ही, करतो. खूप मस्त लाईक शॉपिंग पण आम्ही सगळी एकत्र केली. हिची खूप पण मस्त. शॉपिंग, येस. असं कोणतीच गोष्ट लपवली नाहीये की मी घेतलंय नंतर दाखवेन किंवा आता असं काहीच नाही. कुठलीच नाही. ते No तर तुम्हाला chicken दाखवेन. स्तंभगिरी. Yes. येस. अजून Then तुम्हाला कोणता क्वेश्चन वाटतं? व्हॉट इज युअर बिगेस्ट स्ट्रेंथ? स्ट्रेंथ मी सांगू, बोल. फॅमिली इज द Yes. बिगेस्ट स्ट्रेंथ. म्हणजे प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये Yes. असे एक एक आहेत जे आमच्यासाठी बिगेस्ट स्ट्रेंथ आहे. जसे की Yes. हिच्या आमच्या दोघींची, म्हणजे हिच्या फॅमिलीमध्ये हिचे पप्पा, माझ्या Yes. फॅमिलीमध्ये माझे पप्पा, जे काही हिच्या आहे family मध्ये फॅमिली. हिचे. म्हणजे जे कोण मोठे आहेत घरामध्ये ते बिगेस्ट स्ट्रेंथ आहेत फॉर अस. येस. आणि स्वामी, येस, मीन द स्वामी, स्वामी. और बोलो पंसी बोलो. हु इज अ बेटर डिसिजन मेकर इन द फॅमिली? बेटर डिसिजन मेकर जे चांगले डिसिजन घेतात आणि ज्या डिसिजनला पुढे जाऊन काहीतरी फ्रूटफुल असतं हा, म्हणजे काहीतरी त्याच्यामधून एक गोष्ट चांगली होते. फॅमिली मध्ये ना. असं कोण वाटतं? पंसी, तुला पण वाटतं? मोठेच लाईक मामा, मम्मी, पप्पा वगैरे. मला तर माझी मम्मी वाटते. हा, Yes. सगळेच. ती जे काही डिसिजन देते ना हा. कधी कधी, ते असं वाटतं की म्हणजे कुठेतरी मोठेच लोक पुढे जाऊन यूज होणार आहे.
आपलं नाही मोठे आणि लोकं हा जे मोस्टली येतात हिची मम्मी काय, माझी मम्मी काय, चिवची मम्मी कोणाची काय, कोणाची बिकॉज मम्मी त्यांचे पप्पा डिसिजन एक असे आहेत की जे आणि- खास तर मुलींसाठी पुढे जाऊन Yes. योग्य घरात ठरतील मोठे असे लोकच हे देतात सगळं ते. डिसिजन या आणि Who is more talkative? हा हु इज मोर More talkative टॉकेटिव्ह in the family or in आपल्या तिघींमध्ये? यू से यू से यू से मला चिवच वाटते पूर्ण फॅमिलीमध्ये पण आणि आमच्या तिघींमध्ये. बिकॉज ती असं नाही चपट बट तिच्यामुळे असं खूप शांत कोण बसत नाही. तो एक प्लस पॉइंट. वाईब येते. हा म्हणजे छान vibe असते. बिकॉज आधी आम्ही चौघं होतो तेव्हा आमच्यामध्ये फक्त कोण नाही बोलायचं, म्हणजे जास्त कोणच बोलत नाही. हा आणि हिच्याकडे पण सेम आहे. हिच्यामुळे आम्ही फुल फॅमिलीमध्ये असं एक मला गप्प राहणं नाही चांगलं आवडत. I don't know वातावरण why. कॉमेडी वगैरे सगळं करत आणि आम्ही लोक फक्त व्हिडिओसाठी नाही बोलत याची गोष्ट, पण ती Yes. real मध्ये पण अशीच आहे. रियालिटी Yes. सगळ्या गोष्टी आम्ही रिअल बोललोय गाईस. असं नाहीये की तिला आम्ही फक्त व्हिडिओसाठी चांगलं बोलतोय, बट ती जिकडे जाईल तिकडे तिचं असं नेचर खूप हसून खेळून असते, एकदम बेस्ट आहे. तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता गाईस, तुम्हाला काय वाटतं व्हिडिओज वरून, किंवा फॅमिली वाले पण बघतात व्हिडिओ. तुमच्या हु इज युअर बेस्ट फ्रेंड टिल नाव? लाईक फॅमिली तर आहेच, बट तुमचे बेस्ट फ्रेंड कोण आहे? एकीचं नावं सांगा. जशी की एक बेस्ट फ्रेंड आहे की जी माझी तुला मम्मीच माझी बेस्ट फ्रेंड आहे. फॅमिली तर आहे, Family आहे. माझी best friend. फॅमिली नो आणि तुम्ही दोघी आहात माझ्या. ओ वाव, माझी एक आहे बेस्ट फ्रेंड, मी नाव नाही रिव्हील करणार. बोल But ग. नाही. बोल. एक तर चिवच आहे. मला माहिती आहे. चिव तर असे फुल बेस्ट फ्रेंड आहे, सगळ्या गोष्टी Yes, तिच्यामध्ये मी पण आहेत. तिचंच नाव But, घेणार होती. जी सेकंड बेस्ट फ्रेंड आहे तिचं मी नाव रिव्हील नाही करणार, बट या तिला पण मी सगळ्या गोष्टी शेअर करते. मी रिव्हील करू शकते का तिचं नाव? नको तिला पण तिला मी नंतर दाखवू. हा, हे ना, तिला पण माहितीये कोण आहे माझी बेस्ट फ्रेंड. अरे हा काय हा ती पण एक मस्त आहे. सो करू नाव रिव्हील. से त्या गाईस, लोकांना मी खास आपल्या व्हिडिओ मध्ये घेऊ त्यांना. नक्की सांगेन माझी बेस्ट फ्रेंड Plus कोण जाऊ. आहे. जर ती ब्लॉग बघत असेल तर तिने कमेंट करावी माझी बेस्ट फ्रेंड कोण आहे. आता एक क्वेश्चन असं आहे की व्हॉट इज द बेस्ट थिंग की जे आपण एकामेकींबद्दल आपण आतापर्यंत ओळखली, लाईक तू आम्हाला ओळखायला लागल्यापासून किंवा आम्ही तुला ओळखायला लागल्यापासून अशी कोणती गोष्ट आहे की जी तुला माझ्याबद्दल आवडते, मला तुझ्याबद्दल आवडते, किंवा मला हिच्याबद्दल आवडते? ठीक आहे, नंसी बोल. तू स्टार्ट करा. मी start करू? हा, कर start. सो दोघींची एक सवय आहे स्ट्रेट फॉरवर्ड बोलायचं आणि सत्यासाठी भांडायचं. बस हे मला खूप जास्त आवडतं. ते तर मी दुसरे हा, हे मला खूप जास्त आवडतं गाईस, कारण की कोण सत्यासाठी भांडत नाही. आणि ह्या दोघी अशा आहेत ना, फॅमिलीला वाटतं फॅमिलीला म्हणतो ना की आमचे कधी कधी खूपच राडे होतात, जे डायरेक्ट Solve पण होतात नंतर. पण ते खूप टाइम नंतर होतात सॉल्व. मेन म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये तरी एवढे आम्ही भांडणं केली नाहीये, बट कुठेतरी पण मला एकच वाटतं की होतं. स्पष्ट बोललेलं चांगलं आहे. मागून कुटवण्या करण्यापेक्षा स्पष्ट राहा तोंडावर, बस. हेच माझं पण आहे. हा, पण बट तुला मी चांगली गोष्ट सांगायला सांगितली तू आमच्याबद्दल. अरे त्या ही चांगलीच गोष्ट आहे गाईस, तुम्हाला काय वाटतं सांगा तुम्ही. हा, ही स्पष्ट बोलणं अरे म्हणजे चांगलीच की गोष्ट आहे. कसं माहितीये का, सत्य लपून नाही राहत. तुझ्याबद्दल आम्ही एवढं सगळं चांगलं सांगितलं. काहीतरी सांग. हा, ठीक आहे, मी सांगते माझ्याकडे आहेत खूप गोष्टी आहेत माझ्याकडे. एकच गोष्ट सांगायची. एकच हा बस. म्हणजे एक वर्ड मध्ये सांगून टाक ना, एक वर्ड मध्ये कसं सांगू? किंवा एक सेंटेन्स. खूपच चांगल्या सगळ्या गोष्टी आहेत. एक तर कुठचीच गोष्ट त्या दोघी पण माझ्यापासून लपवून ठेवत नाही. ते तर आम्हाला तूच आहे. किती काय केलं तरी. हा, काय झालं की छू 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 ये असं होतं ते. तर ती एक चांगली गोष्ट आहे. असं हे होत नाही की यार सिद्धीबाईपासून लपवते, मानसीबाईपासून लपवते, हे नाही. आणि 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 ही जास्त चांगलं जेवण बनवते. ते तर नॉर्मल एक आहे यार. हा, म्हणजे मला असं खूप काय खायला घातलंय तिने, खूप जास्त काय काय, जे मी खाल्लं पण नव्हतं आजपर्यंत. असं काही नाहीये. ती इथेच राहत होती हा. ती काय आउट ऑफ कंट्री मधून नाही आली. हा, तरी सुद्धा तिने खूप एवढ्या वर्षात मी खूप काही खाल्लंय तिच्या हातचं. सो मला ती लग्न होऊन जाईल तर कसं होईल गाईज माझं.
केव्हा होईल? ठीक आहे, माझी छोटी आहे सो तिचं लग्न तर नंतरच असेल. हा मग आणि मानसीची चांगली गोष्ट आहे की घे दीदी किंवा वहिनी, घे घे घे, तुला जे पाहिजे ते घे. की असं काय नाही की गोल्डची वस्तू असू दे किंवा कुठची पण वस्तू आहे तू घाल, तसं ती मागत पण नाही किंवा काय की ही माझी वस्तू आहे ती माझी, असं काहीच. ठीक आहे, आता मानसी सांगेल माझ्याबद्दल आणि जीव बद्दल, Yes. मी सांगेल तुझ्याबद्दल काय पाहिजे. कळीस ब्लॉग किती मिनिटाचा झालाय? बोला बोला. बोल लवकर. चिऊ वहिनी खूप केअरिंग आहे, ती सगळ्यांची काळजी घेते तिला सगळ्यांचीच. आणि सिद्धी खूप म्हणजे ती असं मनात काय नसतं तिच्या, म्हणजे ती अशी स्पष्ट. तरी माझ्याशी भांडते ती. भाई साहेब भांडणं. ती माझ्याचं 10-15 दिवस बोलत मी नाही. हक्काने भांडते आणि मी पण. समोरून तिला माझा- मेसेज करते मोठी असून माझं काय होत असेल, हिची साईड घेऊ की हिची साईड घेऊ ही बिचारीचा सँडविच होतो. असं. बट ही खूप पण मी डेंजर आहे हक्काने भांडली. भांडते. खूप डेंजर आहे ही भांडली. मी ही हक्काने- 15 दिवस माझ्याशी बोलत नाही, हिला मी समोरून मेसेज करते. मी हक्काने भांडते. एवढं तिची एकुलती एक बहीण आहे. नाही, एकुलती नाही, तनिष्का पण आहे. पण आमची तनिष्काचा सवय age अशी gap आहे, पडतो. आम्ही किती पण भांडलो आणि किती पण आम्ही बोलायचे बंद झालो ना तरी आम्हाला एकामेकींशिवाय करमत नाही. Yes. आम्ही आफ्टर 15 डेज का होईना पण आम्ही एकत्र येतो. सो आमचा तो एक प्लस पॉईंट आहे. आम्ही किती भांडलो तरी आम्ही एकत्र येतो. मानसी थोड्या डिस्टन्सवर राहते हा आमच्या तर आमच्यामध्ये तनिष्का पण आणि- असते हा. बट बिकॉज ऑफ तनिष्का- आणि आम्ही दोघी एकत्र राहिल्यामुळे सिद्धी सारखी म्हणत होती, मानसीचा फोन आला का, मानसीचा मेसेज आला का, आणि तनिष्का असं झालं कधी का? कधी तसं असते झालं का? बट तिच्या तर 10th आहे 2 महिन्यावर. बोर्डच्या मध्ये तिला जरा फोकस करू दे नाही घेत आहे अभ्यासावर. कोणत्या व्हिडिओ मध्ये. हा पण ती तिला आम्ही घेऊ. हा बट ती नक्कीच. बिहाइंड द कॅमेरा ती असते आमच्यासोबत. सो तुम्हाला असं वाटेल की आज तनिष्काला पण मी ती घेतली. हा ती येणार आहे तिला म्हणजे आमच्या ब्लॉग मध्ये दिसणार नाही. आता माझ्याबद्दल सांगितलीस ना, आता मी सांगते मानसी बद्दल सांगते आधी. चांगली बोल, गोष्ट बोल. सांगणार. चांगली गोष्ट सांगणार यार बस. बोल बोल. मानसी बद्दल मला मानसीची एक गोष्ट अशी आवडते की ती ना अशी खूप दिलदार नाही बोलू शकत बट त्याची हा. कोणत्या गोष्टीला त्याची आपली म्हणून ती ठेवत नाही. तिला आपण घे. तिला बोललो ना की मला हे आवडलंय, ती असं नाही बघणार की अरे हे खूप महागातलं आहे किंवा माझं आहे हा. किंवा मला आवडते किंवा मला पाहिजे, पण ती लगेच देऊन टाकते. लगेच तिची ही एक लगेच. क्वालिटी खूप बेस्ट हा, आहे. मी पण तीच सांगितली की ती हा, अशी आणि की खूप घे तू, लगेच घे. देऊन टाकते. घे, आणि घे. ती सेकंड क्वालिटी अशी आहे की ती थोडीशी ती वाटते फक्त रूडली किंवा तिला ऍटिट्यूड वगैरे वाटत असेल फेसवरून, बट तिचा तो सॉफ्टनेस जो आहे ना तो तो आम्हालाच आम्हालाच माहिती माहिती आहे. सो ठीक आहे, आमची फॅमिली तर आम्हाला बोलत असते, आम्हाला दोघींना पण बोलत असते. पण आम्हाला माहितीये, मला ते लोकं माहिती आम्हाला खूप बोलतात की हा. असं वागा असं तसं कर, बोला. हे कर. पण आम्हाला आमचं माहिती आहे आणि ती त्या बाबतीत ते खूप अशी लग्नाच्या आहे. आधी मी पण ऐकलं होतं माझ्या फॅमिली, Yes. सो ते नॉर्मल आणि तिची ती 2 क्वालिटी मला खूप आवडतात की ती भले स्ट्रेट फॉरवर्ड बोलते बट तिचा म्हणजे कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि सेकंड म्हणजे ती अशी कोणती गोष्ट आपली म्हणून ठेवत नाही की माझी आहे, ती बिंदास ती गोष्ट देऊन टाकते. मागत So- पण नाही. हा आणि तिला परत ती फोन पण करणार हा. नाही की तुझ्याकडे तुझ्याकडे आहे. राहिलीये, मला हा. दे आणि किंवा आम्ही काय. तिघी पण असे आम्ही Ready? तिघी पण असे आहेत की आम्ही एकामेकींचे कपडे किंवा काही गोष्टी बिंदास. असतील, इव्हन ज्वेलरी असेल किंवा काही म्हणजे बिंदास. आम्ही एकमेकींना देतो. आणि असं नाही की मला पाहिजे तुला पाहिजे मी का देऊ, असं कोणच नाही. आणि आमच्या तिघींचंच पटते एकामेकींसोबत, बाकी आणि चौथा चिवूचं तर काय बोलायचं म्हणजे काय, शी इज माय बेस्ट फ्रेंड, Oh. माय कॉन्स्टंट एव्हरीथिंग. म्हणजे असं एक असतं ना घरामध्ये फॅमिली की जिकडे आपल्याला कुठेतरी कम्फर्ट भेटतं ते आम्ही आम्हाला बिनधास्त चिवू आणि मध्ये हक्काने भेटतं. बोलतो आणि तिला. अशी एक पण कोणती गोष्ट नाहीये की जी आम्ही म्हणजे इव्हन आम्ही आमच्या फॅमिली सोबत लपवतो, Guys, मम्मी पप्पा किंवा कोणी पण आत्या वगैरे आम्ही कोणाला जास्त शेअर नाही करत मोठ्याला. बट एक गोष्ट अशी आहे आणि फॅमिलीमध्ये ही अशी आहे की आम्ही बिंदास तिच्यासोबत शेअर करतो. ची पण गोष्ट सो तिची एक गोष्ट आणि जी एक गोष्ट ही पण चांगली की ती गोष्ट थर्ड पर्सन पर्यंत नेत नाही. नो तो जजमेंट. एक डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो की आणि हिला सांगू शकतो. इव्हन ती दादापर्यंत पण कधी कधी घेऊन जाते. कधी आणि असं तर नाही गोष्ट की आम्ही दादापर्यंत पण लपवत नाही. मेन गोष्ट म्हणजे आम्ही कझिन्स पण असे आहेत की आम्ही एकमेकांना सगळं सांगतो. पण काहीतरी मग- गर्ल्स टॉक असतात ना. हा नॉर्मल आमचं आमच्या काय तिघींमध्येच गॉसिप्स असतील तर ते चालतं. आम्ही तिघींमध्येच बोलतो. किंवा जर आम्हाला काही गोष्टी शेअर करायच्या असतील जसं की काही suggestion फ्रेंड द्यायचं सोबत असेल. जायचंय किंवा आम्हाला कुठेतरी म्हणजे काही आम्हाला करायचंय घ्यायचंय वगैरे
ते आम्ही बिंदास दादाला वगैरे पण शेअर करतो. सो आमच्यामध्ये असं सगळे नाहीये- सपोर्टिव्ह आहेत Yes. सगळे. असं कोणाच बोलता येत नाही. मम्मी पप्पा पण इवन आई बाबा पण येस खूप सपोर्टिव्ह आहेत. सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत. सो त्यात काही प्रश्नच नाही. सो घरी असे सगळे So, you know. फ्रीली फ्रेंडली मस्त आहेत पण चिऊ बद्दल तेवढंच म्हणजे ती एका पर्सन मध्ये सगळे थँक्यू धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्ही हिला बोललो आमच्याबद्दल चांगलं सांगता हिने आमची पूर्ण XYZ केलं. नाही मी चांगल्या गोष्टी अरे ती चांगलीच गोष्ट आहे. असं नाही की ती वेगळी असं काय गोष्ट. आमचा खरंच ब्लॉग चांगलं. बघून आमच्या घरातले मोठी लोकांनी खूप मोठेपणा केलंय बट आम्ही असं काहीच केलं नाही. जे काय हा, आहे please. ते आम्ही सगळं जे काय सांगितलं ते सगळं खरंच आहे. इव्हन आमची फॅमिली पण खूप खूप म्हणजे ब्लेस्ड आहे आम्ही की आम्हाला आमची अशी फॅमिली भेटली आहे. आय एम सो व्हेरी मच ब्लेस्ड की या दोघी मला भेटल्या. हा आणि आमची भांडणं होतात खरंच. घराघरा म्हणजे घराघरामध्ये म्हणजे आमच्या सिबलिंग्स मध्येच भांडणं होतात कझिन्स मध्ये पण तेवढ्या बट आम्ही मम्मी पप्पांपर्यंत घेऊन कोणती आणि ती तेवढ्या पुरतीच असतात. जास्त पुढपर्यंत जातच नाही. आम्ही आमचं मम्मी पप्पाने इन्व्हॉल्व नाही करत आमचा भांडण. येस इवन तनिष्का पण एकदम तिथे एवढी आहे की तिला किती पण काय बोललो तरी ती तिच्या मम्मी पप्पांपर्यंत कोणतीच गोष्ट घेऊन जात. सो तिचा एक तो एक हा सॉरी प्लस पॉइंट आहे. तिघी भेटल्यात मला. ती पण आहे तर व्हिडिओ मध्ये दोघी आहेत. सो आय एम तिच्यासोबत आम्ही लवकरच एक व्हिडिओ करू तिची 10 झाल्यावरती बघूया. सो दॅट्स मला असं वाटतं की हा ट्राय तुटला नाही पाहिजे तर. एवढंच आहे की या आमचं दोघींचं लग्न होईल लग्न होऊन गेलं तर माझं काय होईल. तू येत जा. मी भेटणार यांना तुला जाऊन. कंटेंट पाहिजे असेल तर आमच्याकडे ये. पण रोज नाही यायचं ओ, कधीतरी यायचं. रोज बरोबर असं कसं ती रोज आली सगळे तर बोलतात तुझ्याकडून म्हणजे आमच्याकडून तुला असं वाटेल की काय ही रोजच येते पण कधीतरी आली तर हिला आवडीचं किंवा हिला काय आम्ही आवडीने एक्साइटमेंट मध्ये असं हे करू. वहिनी आली. इव्हन आम्ही पण तुझ्याकडे येऊ येस तुला पण एक्साइटमेंट पाहिजे. बस काय मी तर बोलते इथेच या. नको जवळ आमच्या घरच्यांनी सोडलं पाहिजे. जवळ नको आहे. सो ठीक आहे. हा ते पण बरोबर आहे. काही बस झालं खूप पर्सनल नको जाऊया. हा बस बस काय बस. आम्ही हे व्हिडिओच्या नंतर डिस्कशन करू. सो दॅट्स इट फॉर नाव. तुम्हाला Guys, कसा वाटला vlog? अर्ध्या तासाचा व्हिडिओ झालाय. तुम्हाला हा ठीक आहे. ब्लॉग कसा वाटला तो नक्की आम्हाला सांगा. आणि So- प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणि कमेंट मेन म्हणजे शेअर खूप करा. लाईक शेअर सबस्क्राईब. आणि कमेंट. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि हा आज आमचे 100K 100 100 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. तो प्लीज तुम्ही लवकरात लवकर शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप मोठी comments गोष्ट आहे. करा. येस आणि आजच्या डेटला झाले तर ती खूपच मोठी गोष्ट आहे. ते 24 आहे ना. 24 आहे. सो भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय टेक केअर गुड नाईट. तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय.